नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. खूप महिन्यांनी आपण यूट्यूबवर भेटतोय. पर्सनल अप्स अँड डाऊन्स नंतर आता पुन्हा एकदा प्रोफेशनल करिअर किकस्टार्ट करते. पॉझिटिव्ह वाटतंय कारण हे प्रोफेशनल करिअर पुन्हा एकदा महाराष्ट्रातनं पुण्यातनं किकस्टार्ट करते. बट आय डाऊट की महाराष्ट्रातल्या मतदारांना कितपत पॉझिटिव्ह वाटतंय. कारण मतदारांच्या दृष्टीनं विचार केला आता महाराष्ट्रात तर ऑफकोर्स आपल्या घरांच्या आजूबाजूला आता उमेदवारांच्या रिक्षा दिसायला लागल्या असतील, उमेदवारांचे पॅम्पलेट घरी यायला लागले असतील, विधानसभा निवडणुका जोरदार त्याचा प्रचार सुरू झाला आहे. पण बघा ना, मला असं आज तुमच्याशी एक पत्रकार म्हणून नाही बोलायचं आहे, मला एक महाराष्ट्रातला सामान्य मतदार म्हणून तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, काही गोष्टी पोहोचवायच्या आहेत तुमच्यापर्यंत. मी आता 20 तारखेला मतदान करणार आहे, पण मलाच गॅरंटी राहिली नाही किंवा मलाच कॉन्फिडन्स राहिला नाही आहे की मी ज्या उमेदवाराला मत देणार आहे तो उमेदवार किमान पुढच्या वर्षी तरी त्या पक्षात, त्या युती आघाडीमध्ये असेल की नाही. महाराष्ट्रातल्या मतदारांचं इतकं हसं, इतका जोक याच्या आधी कधी झाला नसेल माझ्या मते. आणि हा जोक, हे सगळं हसं कुणी केलंय, कुणामुळे झालंय, कुणाची जबाबदारी आहे ही, असं तुम्हाला वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि त्याच्याही पलीकडे बघा ना, आपल्या मतदारांच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, आपले जे प्रश्न आहेत ते टी व्ही मीडियात कितपत दिसत आहेत, सरसकट खरंच सगळे सांगतील की खूप कमी दिसत आहेत. आणि इव्हन प्रिंट मीडियामध्ये, म्हणजे रोज सकाळी जो आपल्या घरी पेपर येतो त्या पेपराच्या पहिल्या पानावर एकतर सगळ्या राजकारण्यांची ॲड असते, मग दुसऱ्या तिसऱ्या पानावर कोण कोणास काय म्हणाले हा राजकीय चिखल असतो सगळा, आणि मग कुठेतरी तिसऱ्या चौथ्या पानावर सेन्सेक्स वगैरे हे सगळं झाल्या बातम्या, की मग मिडल क्लासचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न असे सगळे असतात. म्हणजे कळते का तुम्हाला की आपल्या प्रायोरिटीज पण मीडियामध्ये पार तिसऱ्या चौथ्या पाचव्या पानावर गेलेल्या आहेत, आणि नंतर तर क्रिकेटचंच पान येतं, पेपरच संपतो. म्हणजे आपली अवस्था ना शेवाळ्यानं बुळबुळीत झालेल्या दगडासारखी झाली आहे. आपण आपल्या प्रश्नांवर घसरून पडतोय, पण राजकीय चिखलाचा पाऊस, पाणी एवढं त्याच्यावरनं जातं की आपल्याला हात धरून उभंच राहता येत नाही आहे कोणाचा. मिडल क्लास खूपच डिसायडिंग फॅक्टर असेल या निवडणुकीत असं म्हटलं जातं, नो डाऊट असेल. पण मी जेव्हा आत्ता या काही दिवसांमध्ये आल्या म्हणजे भारतात आल्या काही लोकल पत्रकारांशी, ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलले, तेव्हा एक जाणवलं की यावेळेस शेतकरी ठरवेल कोण सत्तेत येणार. कारण शेतकऱ्यांचा, खास करून सोयाबीन, कापूस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे ना तो भयंकर झाला. हां, लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण साधारण असा एक माइंडसेट मला दिसला की शहरी भागातले लोक ना, त्यांना काही देणं नसतं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किती पैसे मिळत आहेत, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मला रोजची महागाई पडली इथे, कुठे शेतकऱ्यांचे प्रश्न मी लक्षात घेऊ. पण हे सगळे प्रश्न एकात एक हात घालूनच चाललेत ना. कारण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2014 जितके पैसे मिळायचे तितके पैसे आत्ता मिळत आहेत का, इथपासून बेसिक प्रश्न सुरू झालेला आहे. 6,000 रुपये प्रमाणे जर बघितलं तर 1,084 कोटी रुपये हे जवळपास बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना कमी मिळणार आहेत. अंबेजोगाई तालुक्यामध्ये 65% पेरा सोयाबीनचा आहे. जर समजा 6,000 आणि आता मिळणारा 22 याच्यातली जर तफावत बघितली तर 700 कोटी रुपये एकट्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये कमी मिळणार आहेत. सोयाबीन किसानों को अलग से 5,000 रुपये दिए जा रहे हैं. महायुति की सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6,000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है. खरं तर मिडल क्लासमधला बराचसा पोर्शन असं असतो की ज्यांना काहीही देणं घेणं नसतं की शेतकऱ्यांची आत्ता काय स्थिती आहे. पण काही आकडेवारी समोर सांगितली ना तुम्हाला धक्का बसेल की जेव्हा लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात होते तेव्हा सुद्धा महाराष्ट्रात फक्त अमरावती जिल्हा जरी बघितला तरी त्याच्यात 500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागच्या 5 वर्षात जेव्हा राजकीय पूर्ण पार गुवाहाटीपर्यंत महाराष्ट्र पोहोचला होता तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रात मिळून किमान 8,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि हा शेतकरी आत्महत्या हा अतिशय महत्त्वाचा पण निग्लेक्टेड प्रश्न, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज असणं हा अतिशय महत्त्वाचा पण निग्लेक्टेड प्रश्न मला वाटतं आज आपण बोलला पाहिजे. जरी आपण शहरात बसलो असलो, जरी आपल्याला आज महागाई पार इथपर्यंत आपलं सगळं बुडालेलो असू आपण, तरीसुद्धा शेतकरी हा अजून जास्त मोठा फटका त्या वर्गाला बसलेला आहे. मी फार तुम्हाला टेक्निकल काही आकडेवारी सांगत नाही किती टक्के महागाई वाढली आणि किती टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे, कारण ते तुम्हाला गुगल करून नाही मिळेल. पण आपल्याला गुगल करून काय कळणार नाही की महाराष्ट्रातला एक तरुण जो या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलतोय, त्या तरुणाला आत्ता आपला मिडल क्लास सुद्धा कितपत सिरियसली घेतोय किंवा आपलं सरकार कितपत सिरियसली घेतोय
हा डाऊट आहे. पण युकेतलं सरकार मात्र, युके गव्हर्नमेंट मात्र त्या तरुणाला सिरियसली घेत आहे. आणि त्या तरुणाचं नाव आहे विनायक हेगाणा, ज्याचं आता मागच्याच वर्षी पुस्तक आलं होतं की शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध. विनायक कोल्हापूरचा आहे. कोल्हापुरातल्या अनेकांना तो माहितीही असेल. तर विनायक शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात त्या रोखण्यासाठी एक शिवार हेल्पलाईन चालवतो. फोन शेतकरी त्या हेल्पलाईनवर करू शकतात. उस्मानाबादेत तोही चालवतो. त्या हेल्पलाईनवर फोन केल्यावर विनायक त्यांना एक सस्टेनेबल सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो आणि हे सगळं तो स्वतः करतो. याला काहीही गव्हर्नमेंट बॅकअप ॲज सच फायनान्शियल नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला सांग की मागच्या काही महिन्यात शिवारमध्ये तुझे फोन वाढलेत असं तू म्हणलास. काय स्थिती आहे सोयाबीन उत्पादकांची उस्मानाबादेत, काय स्थिती आहे? सप्टेंबर ते आज 15 ऑक्टोंबर या काळामध्ये 75 दिवसामध्ये मागच्या वर्षी आम्हाला जवळपास 354 शेतकऱ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क केलेला. ते आज ह्याच टाईमलाईनमध्ये 75 दिवसामध्ये आम्हाला 537 शेतकऱ्यांनी संपर्क केलेला आहे. तर हे जवळपास 65% कॉलचं प्रमाण वाढलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या बाबतीत असं चित्र झालेलं आहे की 2021मध्ये हेच सोयाबीनला दर 9,000 रुपये होता. हा किमान दर होता आणि जास्तीत जास्त दर हा 11,000 रुपयेपर्यंत मिळालेला आहे. आज 2024मध्ये निवडणुकांच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2900 रुपये ते 4200 रुपये फक्त दर मिळतो. मग हा जो डिफरन्स आहे हा किती पटीनं वाढला पाहिजे. आणि शेतकऱ्यांमध्ये एकूण ग्राउंडला जी चर्चा आत्ता दिसतीये ती अशी आहे की 2014च्या आधी ज्यावेळी आत्ताचंच सरकार ज्यावेळी विरोधात होतं त्यावेळी त्यांनी लातूर ते संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद एक पायी दिंडी काढलेली असं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 6,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला दर मागणी केलेली. 2014 ते आज 2024 10 वर्षामध्येच ते 6,000ची मागणी आज किती असली पाहिजे वर्सेस आज शेतकऱ्यांना फक्त 3900 रुपये ते 4200 रुपये मिळतात. तर हा खूप मोठा फॅक्टर आहे. महाराष्ट्रातील जवळपास 60% शेतकरी आत्ता ह्या हंगामामध्ये सोयाबीनचं उत्पादन घेतो. मग हा फक्त सोयाबीन हा फक्त एका मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश एकाचा भाग नाही आहे. हा सगळीकडं मेजर फॅक्टर आहे जो सोयाबीन पिकाचा आत्ता घेतला जातो आणि त्याच्यातलं मराठवाडा हे मेन केंद्र आहे त्याचं. आत्ता प्रामुख्यानं आम्हाला कॉल हे खूप डिप्रेसिव्ह आहेत की आम्हाला एका शेतकऱ्याचा तुळजापूर तालुक्यामधून कॉल आला आणि त्यांचं जवळपास आत्ता 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे अवकाळीच्या फटक्यामध्ये. आणि ते सोयाबीन त्यांचं कोणच विकत घेतलं जाऊ शकत नव्हतं किंवा घेत नव्हते. तर आम्ही आमच्या कॉन्टॅक्ट संपर्कातून त्यांना ते विकत घेण्यापुरतं म्हणजे त्याचा दर त्यांना 3900 रुपये पण मिळाला नाही, पण ते विकत घेऊ शकले आणि त्याच्यातनं 50,000 रुपये त्यांना फायदा झाला. असं एक आमच्या पातळीवर आम्ही काम करतो. त्याच्यामध्ये अजून एक ऊस उत्पादक शेतकरी होता. त्याचं 2022ला ऊस सोलापूरच्या एका कारखान्यांनी गाळप केलेलं आहे, पण आज तागाईत त्याला त्या ऊसाचं बिल मिळालं नाही आज 2-3 वर्षाच्या काळानंतर. तर मग आम्ही आमच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना ते निदर्शनास आणलं. नंतर साखर आयुक्त जे पुण्यामध्ये बसतात त्यांच्याशी निदर्शनास आणलं आणि त्या कारखान्याला आम्ही एक समज नोटीस काढू शकलो, ज्याच्यामुळं तो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्महत्येच्या विचारामध्ये आलेला. तर तिथून आम्हाला त्याला कमीत कमी वाचवता आलं. ह्या सगळ्या धडपडीतनं तो आज एक मानसिकरित्या थोडा बरा वाटतो की तो आत्महत्येपर्यंत जाणार नाही. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. आणि 20 तारखेला आता मतदान आहे. 20 तारखेला काय वाटतं की शेतकऱ्यांचा हा जो आक्रोश आहे, हा जो संताप आहे, हा जो खूप प्रकर्षानं मेनस्ट्रीम मीडियातनं पुढे येत नाही आहे, काय वाटतं की ते शेतकऱ्यांचा कल कोणाकडे आहे? कारण तू सध्या या शेतकऱ्यांबरोबर फिरतोस. तर मला प्रामुख्यानं असं दिसतंय शेतकऱ्यांच्या चर्चेतून आणि ग्रामीण भागातून की सोयाबीन, तूर, कापूस हे प्रमुख उत्पादक शेतकरीचं हे सरकार घडवतील जे कोण येणार आहे. याच्यामुळे प्रामुख्यानं मेन अशी कारणं आहेत की याच्यावर उत्पादक शेतकरी जो आहे त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला वर्षानुवर्ष इतका फटका जो जाणवलेला आहे त्याला कोणीच वाली नाही आहे.
आणि त्याच्यातून आत्ताही आपण एक काहीतरी यंत्र म्हणून ते या गोष्टीकडे बघतायत. महाराष्ट्रात मागच्या ह्या सगळ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये गाव पातळीवरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत, ग्रामपंचायतच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातनं त्या शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारी व्यवस्थाच कुठंतरी खीळ बसलेली आहे. हे पण हे शेतकऱ्यांना माहीत आहे चांगल्या प्रकारे. या सगळ्याचं आत्ताचं जर राजकीय विश्लेषण किंवा राजकीयदृष्ट्या आपण ह्या विषयाला बघायचं झालं तर मला प्रकर्षानं असं दिसतंय अर्बन पॉप्युलेशन निम्म्यापेक्षा जास्त हे ग्रामीण भागातूनच आलेलं आहे, स्थलांतरित आहे. आणि हे जरी शहरात राहत असेल आणि जरा त्याला अर्बन पॉप्युलेशन म्हणून जरी काउंट केलं जात असेल तरी निवडणुकाला ते गावाकडे जात आणि ते शेतीवर त्यांचं डिपेंडंट आहे. कारण इथं शहरामध्ये मिळणारा पगार हा तुटपुंजा आहे, पण त्यांचं शेतीवरचं त्यांचं घर थोडंफार स्थिरस्थावर होण्याची शक्यता आहे. तर हे जे एकूण जे समीकरण आहे आणि आत्ताचं जे काही सगळं आपण मीडियामधलं आणि वातावरणातलं जे काही सगळं विश्लेषण ऐकलं तर आत्ताचं राजकारण हे 1995चं काही रिपीट होऊ शकतं का, हे एकूण चर्चा आहे. ते कुठलं आहे तर 25-30 आमदारांच्या मताधिक्याचं किंवा नंबर्सचं आहे. तर हाच जो सगळा पॉप्युलेशन आहे हा 30-40% आमदार कुठून निवडून येणार, कुणाच्या बाजूने निवडून येणार हे ठरवतील. आणि त्याच्या पाठीमागं सोयाबीन शेतकऱ्यांची मानसिकता हे ह्याच्यातलं खूप मोठं कारण ठरणार आहे. कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच पक्षाचा असताना सुद्धा राज्य सरकारनं केंद्र सरकारला MSP सोयाबीन हा 6,000चा रेकमेंड केला, पण केंद्र सरकारने तो फक्त 3,000 रुपयेवर आणला. मग जर सरकार खाली आणि वर एकच असताना जर दर तरी पण शेतकऱ्याला मिळत नाही आहे असं जर शेतकऱ्याला दिसतंय, समजतंय आणि मत आहे त्याचं, तर याच्यामध्ये खूप मोठा सत्ता बदल दिसून येईल. आणि त्याच्या पाठीमागं हे कापूस, ऊस आणि कांदा हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक पडेल. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत आपण जर बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र ऊसाचा जो बेल्ट आहे तर ऊसामध्ये पण याचं इथेनॉलसाठी जी काय बंदी घातली गव्हर्नमेंटनं त्याच्यामुळं कारखान्यांचं जे नुकसान झालं आणि कारखान्यांना अधिकचा 200-300चा परतावा देऊ शकले नाहीत, याचाही तो एकूण ऊसपट्ट्यामध्ये पण शेतकऱ्यांचा एक रोष आढळून येतो. त्यामुळं आत्ताची ही निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं खूप मोठी महत्त्वाची मुवमेंट ठरेल. आणि ही खूप सायलेंटपेक्षा मायक्रो सायलेंट शेतीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक दिसते. कारण आता शेतकरी लोकसभेला ज्या पद्धतीनं मत व्यक्त करत होते तेही ते व्यक्त करत नाही आहेत. म्हणजे त्यांनी आता सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे ह्याच्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो महाराष्ट्राची निवडणूक ही सामान्य शेतकऱ्यांनी हातात घेतली आहे. कारण मार्जिनलाइज फार्मर ह्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 40%पेक्षा जास्त आहे. स्मॉल होल्डिंग फार्मर हा जवळपास 37%पेक्षा जास्त आहे. आणि ह्याच शेतकऱ्यांचे मेजर प्रश्न हे सगळे या पद्धतीचे आहेत. आता प्रेक्षकांना मला हेही सांगायला आवडेल की विनायक हा UK गव्हर्नमेंटला UKमध्ये शिकतोय, स्वॅन्सी वेल्समधलं स्वॅन्सीमध्ये तो जे इथे काम करतो शिवारचं जे एक मॉडेल त्यांनी तयार केलं आहे तर तसं मॉडेल तो तिथे राबवण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण UKमधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण 2019 नंतर वाढलं. आणि आता तू स्वॅन्सीमध्ये जे काम करतोय मग आपण त्याला स्वॅन्सी वेल्समधलं उस्मानाबाद असं तू म्हटलंस त्याला, तर तिकडे काय काम करतोस तू UK गव्हर्नमेंटच्या हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये पण ॲडवायझरी पॅनलमध्ये काय काम करतोस नेमकं तेही सांग. 2019 पासून युनायटेड किंगडममध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आणि त्या गेल्यावर त्यांना 134 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. क्लायमेट चेंज हा तिथला प्रमुख घटक आहे आणि तिथली प्रमुख शेती ही जनावरांच्या माध्यमाने गाई, शेळी, मेंढी पालन हे प्रमुख शेतीचं स्वरूप आहे आणि त्याचा पहिला फटका त्याच्यावर होतो. तर या दरम्यानमध्ये मी स्वॅन्सी हा जसं आपण म्हणलो उस्मानाबाद धाराशिवसारखा तो तिथला भाग आहे की जो ग्रामीण पूर्ण भाग आहे आणि तिथं शेतकरी आत्महत्या पण करतोय आणि तिथली प्रमुख शेती ही शेळी आधारित आहे.
जे आमचं शिवारचं एकूण जे पिरॅमिड मॉडेल आम्ही काम केलं, प्रिव्हेन्शन, रिहॅबिलिटेशन, सस्टेनेबिलिटी, तर ह्या पद्धतीचं काम तिथं रेप्लिका होणं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठीचं शिवारचं जे युनिक अंडरस्टँडिंग आहे, इट इज आम्ही असं ह्या प्रश्नाकडे बघतोय, इट इज ॲग्रो सायको सोशल प्रॉब्लेम. तर त्या पद्धतीचं तिथं काय पॉलिसी मेकिंग करता येईल आणि त्यांच्या देशाला या पद्धतीचं पॉलिसी अंडरस्टँडिंग ची रिक्वायरमेंट होती. आमच्या एका मीटिंगमध्ये मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली प्रेझेंट करायची आणि तिथल्या गव्हर्नमेंटनी मला हे जबाबदारी दिली आहे की या पद्धतीचं तिथल्या शेतकऱ्यांच्यासाठी आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याला एक पॉलिसी काय बनवता येईल, एक नियमावली काय ठरवता येईल आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मी तिथल्या गव्हर्नमेंटसोबत आत्ता ह्या पद्धतीचं काम. आणि तू शिक्षण काय घेतो सेक्युरिटी? मी आत्ता फार्मर्स मेंटल हेल्थ या विषयामध्ये तिथं रिसर्च करतोय. आणि तू मूळचा कोल्हापूरचा आहेस, तुझे वडील शेतकरी आहेत, तर ती पार्श्वभूमी थोडी सांग ना. मी मूळचा कोल्हापूरचा, अर्जुनवाड नावचं गाव आहे शिरोळ तालुक्यामध्ये, आणि माझे आईवडील शेती कुटुंबातनं आणि लहानपणापासून ते सगळं बघितलेलं. आणि माझं शिक्षण ही BSc ॲग्रिकल्चर आहे. मी कोल्हापूरमधल्या गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर कॉलेजमधून पासआउट आहे. आणि त्या दरम्यान मला याची प्रेरणा मिळाली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी आपण पूर्ण वेळ काम करावं. तिथून मी शिवार संसद युवा चळवळ म्हणून काम सुरू केलं. नंतर शिवार फाउंडेशन ही संस्था रजिस्टर करून त्या माध्यमातून आता जवळपास 9 ते 10 वर्ष हे पूर्ण वेळ मी काम करतो. आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखू शकलास तू? आम्ही 198 रजिस्टर्ड रेकॉर्डेड शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करता आला आम्हाला. शिवार हेल्पलाईन ही एक संकल्पना आहे ज्याच्यातून शेतकरी आत्महत्या करण्याच्या आधी कॉल करतात. आम्ही ते एका जिल्ह्यासाठीच आमच्याकडे जी काय रिसोर्सेस आहेत तेवढ्यावर आम्ही प्रयत्न करत होतो, पण आम्हाला 20 जिल्ह्यातून कॉल येत आहेत आणि 3 राज्यांमधून शेतकरी कॉल करत आहेत. तर अशा टप्प्यावर काम करतो आहे. आणि दुसरा, आत्महत्या झालेल्या कुटुंबातल्या ज्या विधवा महिला आहेत त्यांचं पुनर्वसन, मग ते आम्ही शेळीच्या माध्यमातून करतो. उस्मानाबादी शेळी जी त्या भागातली आहे तिच्या दुधावर आम्ही काही संशोधन केले आणि त्याच्यातून त्यांना एक सेल्फ हेल्प लाईव्हलीहूड प्रोजेक्ट करून त्यांना मदत करणं. महाराष्ट्रातला किंवा आपण कोल्हापूरसारख्या भागातनं येऊन युनायटेड किंगडमसाठी करणं हे माझं ॲक्च्युली मला एका अर्थानं वाईट पण वाटतं, कारण आपली ही सगळी बुद्धी आपण परत दुसऱ्याच्या ज्या देशासाठी करतोय, पण परत हाच आहे की त्याच्यातून जरी समजा आपल्या महाराष्ट्र सरकारला किंवा भारत सरकारला जरी त्याच्यातून काही त्यांना दिसलं, जर जाणवलं, तरी आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल म्हणून तो प्रयत्न आहे. आणि आता शिवारमधनं तू अशाही स्त्रियांसाठी, माझ्या मते तुमच्या पत्नी अशा स्त्रियांसाठी काम करतात की ज्यांचे पतीने आत्महत्या केली आहे. आणि तू मला बोलताना म्हणला होतास आता जस्ट आपलं सुरू होण्यापूर्वी की खूपच गंभीर आहे, म्हणजे त्या स्त्रियांची समस्या खूप गंभीर आहे ज्यांचे पती सुसाईड करून आता नाही आहे तिथे. तर ती काय रिॲलिटी आहे? कारण ज्यावेळी एक शेतकरी आत्महत्या करतो त्याला 1 वर्ष होते, 5 वर्ष होतात, 10 वर्ष होतात, तो शेतकरी निघून जातो, पण तो प्रश्न आहे तसंच असतो. त्याला 1 लाख रुपये मदत मिळते, त्याच्यामागे त्याच्यातले 70,000 रुपये त्या कुटुंबातल्या छोट्यातल्या छोट्या वयातल्या मुलाच्या नावे त्याची पोस्टामध्ये FD केली जाते आणि तो 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला ती मिळणार आणि 30,000 रुपये इमिजिएटली त्याला मिळतात. आपल्या समाजामध्ये अशा काही सामाजिक संस्था पण आहेत ज्या त्यांना चेकद्वारे मदत करतात, पण अशा आपल्याकडं कुठलीही व्यवस्था नाही आहे की त्यांना ह्या प्रश्नातून पूर्ण वेळ बाहेर काढेल, त्यांना दररोजचा 1 रुपये कसं बनवायचा हे शिकवेल आणि त्यांना स्वावलंबनाकडे नेईल. तर त्याच्यासाठी मग आणि बऱ्याचशा शेतकरी महिलांचे असे प्रश्न आहेत की जो शेतकरी आत्महत्या करतो त्या शेतकऱ्याच्या नावे जमीन नसते, त्याच्या वडिलांच्या नावे असते, त्याच्यामुळे ती मदत त्यांना बऱ्याचदा मिळत नाही आणि ती मदत न मिळाल्यामुळं त्या कुटुंबातनं त्यांना बेदखल केलं जातं. मग त्या स्त्रीकडं कोणतंही उत्पन्नाचं साधन नसतं, ना जमीन असते आणि अशा परिस्थितीत त्या स्त्रीला कुठूनही तिच्या घरून किंवा दोन्हीकडच्या घराकडून ज्यावेळी स्वीकारलं जात नाही, तर ते एक वेगळेच प्रश्न आहेत जे रस्त्यावर येत आहेत आज आणि त्याच्याकडे कुणाचा प्रश्न नाहीत. म्हणजे काही महिला तर इतक्या अडचणी येतात की ते देहव्यापारापर्यंत पण त्या जाण्याच्या शक्यतेमध्ये आहेत, काही आहेत. तर
ते खूप क्लिष्ट प्रश्न आहेत. त्याच्यासाठी त्यांचा एक कायदेशीर लढा देणं खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही त्या टप्प्यावर पण आत्ता काम करतो. आणि तिसरा गोष्ट असं आहे की आम्ही गेल्या वर्षी म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आयुक्त जे होते, विभागीय आयुक्त केंद्रे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जिल्ह्यामध्ये एक सर्वे करण्यात आला. त्याच्यातून 1,05,754 शेतकरी जे आत्महत्या करू शकतात असे शोधून काढण्यात आले. आणि अशा शेतकऱ्यांच्या सोबत काम करणं खूप गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी एक शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या पाठीमागं जवळपास 12 शेतकरी आत्महत्येच्या विचारामध्ये, ज्याला आपण त्रस्त शेतकरी, डिस्ट्रेस फार्मर म्हणतो. आणि अशा शेतकऱ्यांच्यासोबत कुठल्या पद्धतीचं काम करू शकतो, तर 2 पद्धतीचं काम महत्त्वाचं आहे. एक म्हणजे त्यांना शेतीचं मॉडेल देणं. तर आम्ही शिवार पिरॅमिड मॉडेल नावाचं एक मॉडेल तयार केलं आहे, ज्याच्यामध्ये 1 एकर, 2.5 एकर आणि 5 एकर या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांना आहे त्या शेतीचं नियोजन करून कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला कसे मिळतील. आणि त्याच्यातनं त्यांचं कर्ज असेल, कौटुंबिक खर्च असेल, हॉस्पिटलचा खर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल, ह्या ज्या प्रायमरी महत्त्वाच्या गरजा आहेत त्या त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर त्या कसे फेडतील असा आमचा एक दृष्टिकोन सुरू आहे. तुझं काम त्यासाठी खूप शुभेच्छा. म्हणजे आमच्याकडनंही हे सगळं यूट्यूब वगैरे तर असतंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्याकडनं तुला काही मदत होऊ शकत असेल तर तू मला जरूर सांग. पण म्हणजे तुम्हाला कळतंय का की आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे हे असं टॅलेंट आहे जे इथे त्यांनी तो मॉडेल तयार करून तो आता UK काम करतोय. आपल्याकडे असे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे ऑलमोस्ट 1 लाख शेतकऱ्यांचा पोटेन्शियल ते सुसाईड करू शकतील अशी शक्यता असलेला एक डेटा आहे. पण या सगळ्यावर आपण रोज काय पाहतोय तर कोण कोणास काय म्हणाले. विचार करा तुम्ही. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तुम्ही शेतकरी आत्ता कोल्हापुरातनं किंवा कुठूनही बघत असाल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रतिक्रिया द्या, एक्सपिरियन्सेस सांगा. आपलं चॅनल आता पुन्हा सुरू झालं आहे, त्यामुळे काय हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं आपल्या चॅनलवर आपण मांडू शकतो हे पण मला तुम्ही सजेस्ट करा. तुमचे माझे प्रश्न या यूट्यूब चॅनलवर मांडण्याचा पुन्हा एकदा आपण हा प्रयत्न करतोय. धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी. सबस्क्राईब करा चॅनल आणि भेटतच राहा.